दाह व्हायला लागला आणि हा दाह होताना पाहिला नंदी महाराजांनी. नंदी महाराज धावत पळत कैलासावर गेले. देवा देवा धावा, बरं करा देवा, मातेनं यज्ञात आहुती दिली आहे देवा, धावा देवा. भगवंत आता मात्र त्या ठिकाणी रागारागानं तांडव करायला लागले. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्तने गलेव लंब्य लंबिता भुजंग तुंग मालिका. सृष्टी विस्तार विस्तार काही करणार नाही. त्यांनी सांगितलं आम्ही भजन करण्यासाठी जन्माला आलोय. पण हे माणसाला नाही कळालं आजपर्यंत. आम्हाला सुद्धा तरी कळलं पाहिजे. देवी दिला देह भजन गोमटा, तया झाला फाटाबादी. देवानं भजनासाठी देह दिलाय, मग तो केलं पाहिजे. ते म्हटले आम्हाला नाही जमणार सृष्टी विस्तार. ब्रह्मदेवाला राग आला. माझेच पुत्र असून माझं ऐकत नाही, श्राप देऊन टाकला. माझं ऐकत नाही ना, मग ऐसे ही रहोगे, असंच राहताल. जन्माला आले त्यावेळेस 5 वर्षाचे प्रकट झाले होते. श्राप मिळाला, 5 वर्षाचेच राहतात. तेवढेच राहिले, ते वाढलेच नाही तिथून पुढे. पण तरी सुद्धा वडिलांनी दिलेला श्राप आहे तो सुद्धा आनंदानं स्वीकारला त्यांनी. का? कारण ते म्हणतात जोपर्यंत बालक लहान आहे तोपर्यंत त्याला ही माया मोह या ठिकाणी त्याला अजिबात स्पर्श करत नाही. बालकाची बुद्धी कशी असते, निर्मळ असते. म्हणून आमचे तुकोबरे म्हणतात ना, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. बरं झालं आम्हाला श्राप दिला, मोठे झालो असतो आम्ही तर आम्हाला संसाराची आस लागली असती. पण बरं झालं श्राप दिला, आनंदानं स्वीकारला तो. पण कधीतरी आम्ही जर समोरच्या सोबत भांडत असू आणि समोरचं जर त्याला काहीच प्रत्युत्तर देत नसेल तर आम्हाला जास्त राग येतो. ब्रह्मदेवांना सुद्धा त्या ठिकाणी जास्त राग आला आणि राग आल्याबरोबर अशा भोवया त्या ठिकाणी आवळल्या गेल्या आणि त्यातून एक असणारा त्या ठिकाणी अग्नीचा गोळा बाहेर पडला. अग्नी बाहेर पडला आणि तो गोळा बाहेर पडल्याबरोबर त्यातून रडण्याचा आवाज येतोय. नुसतंच रडतोय. कोण असेल बरं ते? कोणत्या ठिकाणी उत्पन्न झाली असेल? कोण आलं असेल? कोण रडत असेल? तर प्रत्यक्ष शिव भगवान परमात्मा ब्रह्मदेवांच्या या दोन्ही भुरकुट्यांच्या मधून त्या ठिकाणी जन्माला आले. रुद्र भगवंताचा अवतार झाला, ते प्रगट झाले. रुद्र भगवान की जय, बोलिए महादेव भगवान की जय. हर हर महादेव. दोन्ही भुरकुटांच्या मधून जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर अशा प्रकारे सृष्टीचं सृजन होऊ लागलं. ब्रह्मदेवांनी देवदेवतांची निर्मिती केली. ब्रह्मदेवाच्या डाव्या आणि उजव्या अंगापासून त्या ठिकाणी एक सृष्टीचं पहिलं जोडपं निर्माण झालं. पुरुषाचं नाव आहे मनु आणि स्त्रीचं नाव आहे शतरूपा. 2 दाम्पत्य त्या ठिकाणी जन्माला आलेत. ते प्रकट होऊन त्या ब्रह्मदेवाला विचारू लागले काय आज्ञा आहे. ब्रह्मदेव म्हणाले सृष्टीचं सृजन करायचंय. सृजन करायचंय, पण मग हे सृजन करावं कुठं? ब्रह्मदेवानं सांगितलं या सृष्टीचं सृजन करा पृथ्वीवरती. आता मात्र त्या ठिकाणी पृथ्वी शोधायची आहे. वराह भगवंतानं अवतार घेतला. पृथ्वी रसातळाला जे राज्यानं घातली होती तो म्हणजे हिरण्याक्ष नावाचा त्या ठिकाणी दैत्य होता. त्याला मारलं आणि मारल्यानंतर ती रसातळाला गेलेली पृथ्वी त्या ठिकाणी भगवंत वरती घेऊन आले आणि त्या ठिकाणी मंडलामध्येच तिला स्थापन केली. मग मात्र आता या मनु आणि शतरूपाला त्या ठिकाणी सृजन होऊ लागलं, सृष्टी विस्तार होऊ लागला. त्यांना 3 कन्या आणि 2 पुत्र झाले. आकुती, देवहूती आणि परसुती अशा 3 कन्या झाल्या आणि 2 पुत्र प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 5 त्या ठिकाणी मुलं त्यांना झाली. 2 मुलं आहेत, 3 मुली आहेत. आता मात्र मुलं मोठी झाली आहेत.
देवहूती नावाची कर्दम ऋषींना त्या ठिकाणी विवाह तिचा लावून दिला. इकडे ब्रह्मदेवाचं सृजन होऊ लागलं. त्यांच्याच त्या ठिकाणी कर्दम ऋषींना त्यांनी जन्म दिला होता. कर्दम ऋषींना सांगितलं काय करायचंय? काही नाही म्हणले, सृष्टीचं सृजन करायचंय. या देवहूती सोबत त्यांचा विवाह झाला. त्यांना सुद्धा 9 मुली झाल्या. 10वा त्या अवतार झाला. भगवंतानं त्यांच्या पोटी अवतार घेतला. कपिल भगवंतानं त्या ठिकाणी अवतार घेतला. कपिल भगवान की जय, कपिल महाराज भगवान की जय. त्या ठिकाणी आता मात्र कपिल भगवान जन्माला आले आणि कपिल भगवंताकडून त्या ठिकाणी भगवत प्राप्तीचं वचन घेतलं. त्या ठिकाणी ते ज्ञान घेतलं, उपदेश घेतला आणि आता मात्र कर्दम ऋषी वनाला निघून गेले. काही दिवसांनंतर त्या आईच्या आदेशानुसार आईनं सांगितलं मलाही ते ब्रह्मज्ञान पाहिजे, ते ब्रह्मस्वरूप मला पाहिजे. मग ते तत्वज्ञान भगवंतानं कपिल देवानं त्या ठिकाणी आपल्या आईला दिलं आणि आईला दिल्यानंतर त्याच वेळेला कपिल गीता सांगितली. पण त्यानंतर आकुती नावाची जी मुलगी होती तिचा विवाह झाला. रुची नामक अशा प्रजापतीला त्यांच्यासोबत तिचा विवाह लावून दिला. त्यांना सुद्धा त्या ठिकाणी 2 जुळी मुलं झाली. त्यांचं नाव आहे, एक म्हणजे यज्ञ आणि दुसरी म्हणजे दक्षिणा. अशी जुळी लेकरं त्यांना झाली. जगाचा मालक स्वतः यज्ञ स्वरूपामध्ये त्या ठिकाणी जन्माला आला. आता मात्र राहिली 3री मुलगी, ती म्हणजे प्रसूती. या प्रसूतीचा सुद्धा विवाह त्या ठिकाणी लावण्यात आला. या प्रसूतीचा विवाह केला दक्ष प्रजापती राजासोबत. दक्ष प्रजापती राजासोबत विवाह झाला आणि त्यांना 16 कन्या झाल्या. किती? 16 कन्या झाल्या. त्यातल्या 13 कन्या धर्माला दिल्या. किती दिल्या? 13 कन्या दिल्या. आता राहिल्या म्हणजे फक्त 3. त्यातली 1 कन्या अग्नीला दिली, 1 कन्या समस्त पितृगणांना दिली आणि उरलेली जी कन्या होती ती म्हणजे भगवान शंकरांना दिली. तिचं नाव होतं सती. सतीचा विवाह भगवान शंकरांसोबत झाला. असं मात्र त्या ठिकाणी मैत्रीयजी विदुरजींना सांगत होते आणि सांगत असताना त्या ठिकाणी मैत्रीचे म्हणतात मग काय झालं तर सतीनं आपलं शरीर यज्ञामध्ये त्या ठिकाणी तिने आहुती दिली म्हटले. असं ऐकलं त्या ठिकाणी विदुर काकांनी आणि विदुर काका त्या ठिकाणी मैत्रीजींना प्रश्न करतात, मैत्रीजी मी ऐकलंय पण असं काय घडलं हो त्यांच्या जीवनात की सती मातेनं सुद्धा यज्ञात आहुती द्यावी. त्यावेळेस मैत्रीजी त्या ठिकाणी पुढे सांगतात, म्हटले एकदा देवदेवतांचं त्या ठिकाणी सभा भरली होती. त्या सभेमध्ये दक्ष प्रजापती नावाचा राजा म्हणजे सतीचे वडील त्या ठिकाणी भगवान शंकरांचं तोंड भरून निंदा करू लागले म्हटले. आणि अतिशय निंदा करत असताना ती निंदा करताना पाहिली नंदीला राग आला आणि राग आल्याबरोबर त्या दक्षाला श्राप दिला. हे दक्षा, अरे काय नुसतं मी करत जगतोयस? अरे माझ्या देवाला त्या ठिकाणी वेडवाकडा बोलतोस, सारखं मी करतोस ना? अरे काय नुसतं बकऱ्यासारखं मी करतोस? माझा श्राप आहे तुला, तुझं हे मस्तक तुटून जाईल, शिरच्छेद होईल आणि तुला बोकडाचं मस्तक त्या ठिकाणी बसवलं जाईल. मग त्यावेळेला करत बस म्या. श्राप दिला आणि निघून गेले तिथून. कारण दक्षाला राग आला होता. त्या सभेमध्ये सगळ्यांनी त्याला त्या ठिकाणी नमस्कार केला पण महादेवांनी नमस्कार केला नाही. का? समाधी लागली होती. समाधीत तो आलेला कळालंच नाही आणि दक्ष आलेले कळाले नाही, त्याच्यामुळे ते उठले नाही, नमस्कार केला नाही, म्हणून राग आला होता. मग आता काय करावं? कसं बरं यांची जागा दाखवावी? काय केलं पाहिजे? म्हणून दक्ष प्रजापती राजाने एक यज्ञ करायचा ठरवला. त्या यज्ञाचं नाव आहे बृहस्पती सौ. या नामक यज्ञाचं त्या ठिकाणी यज्ञ करायचं ठरवला. आता मात्र यज्ञाची तयारी झाली. सगळ्यांना त्या ठिकाणी यज्ञाला आमंत्रण दिलं आणि आमंत्रण दिल्याबरोबर सगळी जण येऊ लागली. देव येऊ लागली, दानव येऊ लागली, गंधर्व येऊ लागले, आकाश मार्गाने येतात. पण येताना आमंत्रण देताना सांगितलं होतं यायचंय ना तर येत असताना कैलास मार्गाने या. सगळ्यांना आमंत्रण होतं पण सतीला आणि महादेवाला आमंत्रण नाही हो दिलं.
विचारते, का हो देवा, आज सगळी जण सगळ्या घाईत दिसतात, नेमकं काय आहे, काय चाललंय? देवानं सांगितलं, अगं सती, तुझ्या वडिलांनी यज्ञ करायचं ठरवलंय म्हटलं. सगळ्यांना आमंत्रण आहे सती, आपल्याला नाही बोलवलं. आणि जिथं नाही बोलवलं तिथं जाऊ नाही सती. ती म्हणली, तुम्हीच तर म्हणता ना की एखाद्या लेकीला आई बापाच्या घरी जायला कोणाची परवानगी लागत नाही, कोणाचं आमंत्रण लागत नाही. कधी विचारा आमच्या माता मौल्यांना, कधी असा प्रसंग येतो काही वेळेला बहीण भावामध्ये वाईटपणा जर आला ना, भावानं जरी नाही सांगितलं ना, सासरचे म्हणतात, अगं तुला नाही सांगितलं, कशाला जायचंय तुला, तुला आग्रहाचं आमंत्रण नाहीये पुरी. तरी तिचं मन नाही राहत. ती म्हणते, अहो त्यांच्या मागं खूप घाई असेल, एकटा कुठं कुठं पडल, आई बाबा तर म्हातारी झाले, त्यांनी कोणाला सांगावं, अहो चुकून राहिला असेल हो, असं नसेल, जाऊ द्या, नाही त्यांच्या लक्षात राहिलं, पण मी त्यांची लेक आहे, मी त्याची बहीण आहे, मी गेलं पाहिजे ना तिथं. आमचं मन एवढं हळवं असतं ना, जरी आम्हाला नाही विचारलं तरी आमचं मन ओढ घेत असतं, गेलं पाहिजे. बरं नाही दिसणार चार माणसात मी जर नाही गेले तर. सती म्हणते, तुम्हीच म्हणता ना आई बापाच्या घरी जायला कोणाची परवानगी लागत नाही, कोणाचं आमंत्रण लागत नाही, मग मी त्यांची मुलगी आहे ना, मी जाणार आहे. सती माता त्या ठिकाणी आग्रहानं गेल्यानंतर तिथं जाऊन पोहोचल्या. यज्ञाच्या त्या ठिकाणी पोहोचल्याबरोबर पाहिलं तर काय, ज्या सतीला आल्यानंतर एवढं प्रेमानं त्या ठिकाणी आदर दिला जायचा, सगळी जण विचारायची, पण आज सती गेली, कोणी तिला विचारायला सुद्धा नाही आलं. तरी सुद्धा पाय दबकत दबकत पाय चोरत त्या ठिकाणी त्या यज्ञाच्या मंडपामध्ये पोहोचली. यज्ञ मंडपात गेल्याबरोबर सगळ्यांकडे पाहावं, पण सगळ्यांनी तिच्याकडे बघून न बघितल्यासारखं करावं. पण जगात एक असं तत्व आहे बघा, हे जग तुमच्या विरोधात गेलं तरी चालेल, पण एक व्यक्तिमत्व असं आहे की जे जग विरोधात गेलं तरी ते तुमच्या पाठीमागं उभं राहतं ना. तिला म्हणतात आई. दक्षानं सगळ्यांना सांगितलं होतं, पार्वती त्या ठिकाणी सती जर आली तर तिच्या जवळ कुणी जायचं नाही, तिचा पाहुणचार कुणी करायचा नाही. मला माहित आहे तिचा नवरा नाही येणार, पण ती 100% नाही येणार आहे, कुणी तिचा पाहुणचार करायचा नाही. पण लेकीला पाहिलं, आईचं मन नाही राहिलं. आई समोर आली, लेकीला खट्ट मिठी मारली, पुरी कशाला आलीस ग इकडं, अगं तुझा अपमान व्हावा, तुझ्या नवऱ्याचा अपमान व्हावा म्हणून हा यज्ञ आहे, कशाला आलीस पुरी. संभाषण चालू आहे तोपर्यंत इकडून तिकडून आवाज येऊ लागला. महादेवांबद्दल दक्ष काहीच्या काही बोलू लागला, वाईट साईड बोलायला लागला. आणि वाईट साईड बोलताना त्या सती मातेच्या कानावर ते शब्द गेले, राग आला. ज्या यज्ञामध्ये माझ्या पतीला स्थान नाही, ज्या यज्ञामध्ये माझ्या पतीला मान्यता नाही, ज्या यज्ञात माझ्या पतीचं पूजन नाही, तो यज्ञ साकार नाही होऊ देणार मी. रागा रागानं उठली, डोळे लालबुंद झाले. यज्ञाच्या जवळ गेली आणि विचार केला, क्षणालाही विलंब न लावला. त्या ठिकाणी सतीनं उडी मारली, त्या यज्ञामध्ये आहुती दिली. यज्ञामध्ये आहुती दिल्याबरोबर सगळ्या अंगाचा दाह व्हायला लागला. आणि हा दाह होताना पाहिला नंदी महाराजांनी. नंदी महाराज धावत पळत व्हायला
कलज्जल प्रवाह पावितस्तने गलेव लंब्य लंबिता भुजंग तुंग मालिका जन प्रभा भावितस्तरे करे परम्परम्बिता भुजंग तुंग मालिका टमट्टमट्टमट्टमन्निनाथ भट्टमरवयं सकार चंड तांडवं तनेत्र